नमस्कार मित्रांनो, पहिला पाऊस पडला की आमच्याकडे तरी मच्छीमारीसाठी तयारी चालू होते. आणि तयारी म्हणजे काय तर हा बघा, हा आपला एक पागेर आहे. तर ह्याचा एक काम करायचं आपल्याला, हे खालचं साईड कट करून नवीन बनवायचं. आणि तुम्हाला थंबनेलवरून बघितलं जी मेन कन्सेप्ट आहे ती इकडे आहे. आणि हा राहुलचा पागेर. तर राहुलने आता त्या पागेराची शेवटचा काम चालू आहे. त्याने वट्टी पण कट केली, आता वट्टी बनवायचं काम चालू आहे. किती दिवसात होईल रे त्याचं काम? 5 दिवसात. पण ते 5 दिवसात कंप्लीट करतात. पण जसा जसा पाऊस जवळ येईल तसं त्याला धडकी भरेल, तो आहे तसंच चढवत. तर ही बघा, ही आपली कांडाल आहे. कांडाल म्हणजे जाळे. त्याच्यामध्ये तुम्ही शिंगाली आणि मले मासे म्हणजे छोटे मासे टार्गेट होतात. आणि तसं जास्त कोणालाही बनवता येत नाही. पण ज्यांना बनवता येते त्यांना तर खूप मेहनत लागते. तर आज आपण सोप्या पद्धतीने आम्ही कशा पद्धतीने बनवतो हे तुम्हाला आम्ही दाखवतो. चला, तर कॅमेरा जाईल राहुलच्या हातात, राहुल शूट करेल. सध्या ह्याला लागणारे साहित्य बघा आहे. हा रील वापरतोय आपण. आणि या कांड्या कशा बनवतात हे बघा. ह्या सर्व कांड्या ह्या फ्लोटिंगसाठी वापरतात. ह्या कांड्या कशा बनवतात त्या दाखवतोय. हे बघा, जी ह्याला काय कुठली कांड्या लागतात? कसकांड. ह्या कसकांड्या आहेत. ह्या जी झाडं झुडपं असतात नदीच्या बाजूला त्याच्यातील ओल्या कांड्या नाही आहेत. ह्या पूर्ण त्याच्यामध्ये सुकलेल्या कांड्या आहेत. तर ह्या अशा शोधताना कशा बघायच्या, म्हणजे तिथे तुमच्या इथे झाडं असतील तर ही अशी मोडायची. मोडल्यावरती त्याच्यामध्ये चेक करायचं होल आहे का. होल असेल तरच त्या घ्यायच्या, होल नसेल तर तुम्हाला काहीच उपयोग नाही त्या गाड्यांचा. तर ह्या कशा बनवायच्या बघा. आता हा एवढा एरिया असतो, हा पूर्ण होलो आहे आतमधून. तर ह्या आपला बोट, जर तुमची कांडाल मोठी असेल म्हणजे एवढ्या मोठ्या माऱ्याची 2 बोटी 3 बोटी, तर तुम्ही याचे 2 घ्यायचे. म्हणजे आपल्या बोटाचं असं 2 पार्ट म्हणजे इथपर्यंत एवढ्या मोठ्या गाड्या बनवायच्या त्या होलानुसार. नाही माहीत मी काय बोललो. आता आपल्याला मल्यांची कांडाल बनवायची. आपल्या होल आहेत तेवढंच, एक अंगठे एवढे. त्यामुळे ते जो एक घर मोडेल एवढंच घ्यायचं. तर हे एवढ्या बोटा एवढ्या कांड्या बनवून घ्यायच्या. ही गाठ दिसते, गाठीच्या थोडं पुढे कट करायचं. आपला राहुल अशा पद्धतीने कट होतं. आपल्याला जो माप घ्यायचं आहे तुम्ही अंदाजे घेऊ शकता. तर मी काडी लावले, तुम्ही असं बोट लावा स्टार्टिंगला. नंतर एक माप करून घ्या. एक सुरीचा राऊंड फिरवलात की त्याला एक खाच पडते. खाच पडली का ती डायरेक्ट तुटून कांडी आपली रेडी. तर अशा पद्धतीने आपल्या कसकांड्या कशा पद्धतीने बनवतात ते पण तुम्ही पाहिलं. तुम्हाला बनवण्याची इच्छा असेल तर ट्राय करून बघा. ते फ्लोटर विकत नाही म्हटलं थर्माकोलचे पण तुम्ही ट्राय करू शकता लावून, पण ते त्याच्यात मजा नाही. ह्यांनासाठी तर मेहनत होत आहे. पारंपरिक काड्या आहेत त्या तुम्हाला अशा मार्केटमध्ये भेटतील का, भेटल्या तर बेस्टच आहे. त्याचे पॅकेट म्हणजे मातीचे मणी हे 700 लागत असतील तर हे पण तुम्हाला 700च लागणार. आणि ते जे इथून जर तुम्ही स्टार्ट केला तर एका कोपऱ्यातून पहिला मणी लावला तर त्या साईडला पण पहिलाच मणी लावायचा. हे मातीचे मणी असतात, ते मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटतील. पण हे मातीचे नाहीत, हे आम्ही आमच्याकडचे बनवलेले आहेत. तर आमचे ऑलमोस्ट इकडे मणी तर लावून झाले. प्रोसेस सर्व सेमच आहे. आता आमचं कांड्या लावायचं काम चालू आहे. तर हे वरच्या साईडचं म्हणजे कांडालचा वरचा भाग तरंगतो ते फ्लोटर आहेत. तर ते कशा पद्धतीने लावायचे ते दाखवतो. समजा की इथून कंडाल स्टार्ट करायला सुरुवात झाली तर ह्या कंडालीला जी घरं आहेत, आणि घरं म्हणजे हा बघा, हा एक बोट जातोय, हा एक घर. त्याच्यातून फक्त 7 घरांमध्ये घालून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि ज्याला गाठ मारायची आहे तो 8वा घर. तर हे असं टाकल्यानंतर
काढून घ्यायचं आहे. तर हा छोटासा धागा राहिल्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही आहे. तर मी तुम्हाला आता मोठा धागा लावून पण दाखवतो. तर हे असं केल्यानंतर हा बोट फक्त असं सरकवायचं आणि जास्त ताणली नाही पाहिजे. ह्या इथून 2 बोटं घ्यायची, ऑलमोस्ट 10 सेंटीमीटर, आणि त्याला डायरेक्ट तिथूनच टाकून गाठ मारायची. ते तुम्हाला पहिल्या ह्याच्यात समजणार नाही, पण 1-2 वेळेला दाखवतो. जिथं बोट ठेवलं आहे तिथेच ती गाठ टाईट करून द्यायची. हा एवढा पोर्शन रेडी होतो. आणि याच्या पुढे आपल्याला मणी लावायचं आहे. मणी म्हणजे हे काड्या, एक काडी घ्यायची. आता हिला नॉर्मली होल असतो, ते तुम्हाला काड्या शोधाव्या लागतील. तुम्ही दुसरा कुठला काही ऑप्शन असेल तर वापरू शकता. त्याच्यात सुई घालायची, ते डायरेक्ट आरपार जाते. तर आत्ता काय करायचं, ते 7 घरं सोडली आणि 8व्या घराला गाठ मारली. तर त्या 8व्या घरानंतर एक घर सोडायचं. एक घर सोडून 3ऱ्या घरामध्ये बोट घालायचं आणि त्याने या कांडीचा शेवटचं टोक पकडायचं. आणि जो मधला घर राहिला आहे त्याच्यात सुई टाकून बाहेर काढून जो धागा आहे खाली त्याला अशी आतून घ्यायचं, जेणेकरून अशी गाठ बसेल. असं अशी गाठ बसली आणि मग ह्या काडीच्या दुसऱ्या डोक्यावर बोट ठेवायचं आणि ती गाठ ते टाईट करून टाकायची. अशा तऱ्हेने हा आपला कांडीचा भाग लागून होतो. हीच प्रोसेस सेम कंटिन्यू करत राहायची. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 घर घेतली. धागा खेचून घ्यायचा, खेचून घेतला की पुन्हा असं लांब करायचं. जिथेपर्यंत थांबेल बंडल तिथेच बोट हा धरायचं आणि पुन्हा गाठ मारायची. हे जरी अशी येत नसतील तर तुम्हाला ओढायला काहीतरी, तर मी पक्कड वापरतोय. अशी जास्त काही जोर लावायला लागत नाही, फक्त सुई धाराला भेटत नाही म्हणून आपल्याला पक्कड वापरायला लागते. प्रोसिजर सेमच, त्यातून टाकायचं, याच्या खालून घ्यायचं, फक्त त्या धाग्याला गाठ बसली पाहिजे असंच. आणि ही गाठ एकदम त्या काडीच्या टोकावरती घ्यायची. त्याला कट कुठून करता तुम्ही इथे पण लावू शकता, पण मोस्ट ऑफ काय करा, जिथे संपेल आणि सगळं थोडंसं राहिलं आहे त्याला बॉटमलाच तिथे गाठ माराल तिथेच कट करून टाका. म्हणजे काय होईल, फक्त जॉईंटवर जॉईंट येईल. एक घर त्यात अडकवू शकता तुम्ही. आमची पक्कड जरा पॉवरफुलच आहे, त्यामुळे आम्ही तिच्याने तोडतोय. सूत घेण्याची पद्धत, एक वाव, 2 वाव, 3 4, मी घेतो 5 वाव. तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तुम्ही फक्त एकच वाव घ्या आणि ट्रायल करून बघा. जसं जसं तुम्हाला जमेल त्याच्यानंतर तुम्ही हे वाढवा. मी आता 5 वाव बोलत की गुंतो किती ते तुम्हाला दाखवत आता. तुम्ही मला सुरुवातीला जे दाखवतोय एवढा तुम्ही घेतलात आणि आम्हाला हे जमलं नाही, ते तुम्हाला कसं जमणार म्हणणं. कारण की आता आम्ही येतोय पहिला बघितलं कसा एवढा घेतला तर पहिला अंगावरतीच गुंतला. मी विचार करा, ह्या बघा किती गुंतलेला दिसतो. धागा एवढा पातळ आहे का दिसत पण नाही, सुईचा होल. तर ह्याला पूर्ण तर 5 वाव घेतलाय म्हणजे हे 2 वाव सुई मध्ये घेऊन जाईल. बिस्किट आणलास? हे बघा आर्या काय घेऊन आला, थर्माकोल बिस्किट. हे घे तुम्हाला मस्त लागल. हे दात बघायचे, दात दाखव.
हे असलं जंक फूडच खाऊन खाऊन जे दादरा ठीक आहे. हे बघा आता शेवटचा टोक ठेवलाय तिथं गाठ मारायची अशी. हे दोन रश्या कशा एकमेकाला बांधतो त्या टाईपच बांधायच्या. ओके कंप्लीट झाली. आता हा सूत बघा किती. आता एवढा सूत आधीच गुंततोय तरी पण आपण त्याला घेऊ हे जवळ. परत सेमच प्रोसिजर 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 8. आता ही जेव्हा जास्त धागा असतो तेव्हा असं पकडायचं. हे थोडंसं सरकवायचं सुईच्या पुढे हे पकडून खालचं पण हाताखाली ठेवायचं. म्हणजे काय होतं तो धागा इकडनं बघा इकडनं दाखव. हा धागा असा सरकत येतोय तरी गुंतला तरी तो तिथेच राहतो. मग असून त्याला सोडवायचा खाली. जेवढा बारीक करून जाईल तसा तिथून जाऊन द्यायचा. गुंतला तरी जाऊन द्यायचा. आता कधी हातातनं सुटला तर परत तिथंच धरायचं जिथं सुटलाय. तशी थोडासा अवघड आहे आणि मी पण बऱ्याच दिवसांनी कंडाल बनवतोय. तेव्हा स्टार्टिंगला मला हा प्रॉब्लेम येत होता की केली की काय. तसं नाही आहे पण जेवढा जागा जास्त असतो तेवढा त्याचे जॉईंट कमी होतात. तर इथं पण सेम. आणि हे बघा तर हा इथं टोक पकडला आहे मला गाठ कशी बसते. तो जो इथला आहे याच्यातून टाकायचं. यातून टाकलं की इकडून खालून घ्यायचं. इकडून खालून घेतलं की जो धागा आपल्याला ओढायचा आहे तो असा त्याच चिमटीत पकडायचा ओढत राहायचा. गाठ पूर्ण हातातून सटकून नाही द्यायची. आता हे बघा ही गाठ पूर्ण हातातच राहिली आणि अशा तऱ्हेने आपला कांडी लावायचा भाग कंप्लीट झालेला आहे. सेम आहे. अशा तऱ्हेने आता ही कांडाल आमची कंप्लीट होईल. त्यानंतर कांडाल जेव्हा होईल त्याच्यानंतर मला पागेर बनवायचं आहे. राहुलने पागेरा बघा बनवायला घेतला आहे. पाठीमागे दाखवतो तुझं पागेर जरा सांगू दे मला तुझ्या पागेराची. 10 दिवस झाले पागेर राहुल बनवायला घेतला आहे. आणि कांडालीला पण तसे वगैरे बनवायला 10 दिवस गेले. आणि मले आता वल्गन चढायचं टायमिंग आलेलं आहे. स्टार्टिंगला काय काय ठिकाणी मले भेटतात. सध्या पकडायला तर लागेलच कारण की नंतर आम्ही वल्गनीत स्टार्टिंगला आम्ही मल्यांच्या पाडी धावत नाही. तेव्हा आम्ही मोठे शिवड्यांच्याच पाडी धावत असतो. तर चला तर जर तुम्हाला कंडाल बनवायची असेल तर व्हिडिओ तुम्हाला स्लो करूनच बघावं लागेल. थोडा रिपीट करून बघा. ह्या कांडालीमध्ये कुठले कुठले मासे लागतात. ही कांडाल एकदम भुसा कांडाल असल्यामुळे हिला मले मासे आणि स्पेशल खाडीमध्ये तुम्ही राहता म्हणजे तुमच्याकडे शिंगाले असते. शिंगाल्यांसाठी ही सर्वात बेस्ट कांडाल आहे. हे तुमच्या इथे असं गवत बिवत असतं कुठेतरी नाल्याला टाकलीत की पूर्ण म्हणजे भरणार 100% भरणार. आणि ह्याच्यात एवढे आणि हिला फक्त मासा टच झाला तरी एवढा गुंततो तुम्ही विचारच करू शकता. तुम्ही बनवत असाल कंडाली तर अशा पद्धतीची मार्केटमध्ये एक छोटा पीस विकत घेऊन बनवून बघा किंवा टाकून बघा. बनवायचा नसेल तरी शिंगाले किती भेटतात ते बघा. ही आमची कंडाल बनवण्याची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि तुमचे कोण मित्र वगैरे अशी कंडाल म्हणजे जाळे बनवत असतील त्यांच्यापर्यंत ही सोपी पद्धत आहे ती पोचवा जेणेकरून त्यांना जाळे बनवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर आमचा फिशिंगचा प्लॅन नव्हता. कंडाल बनवता प्लॅन झाला. तेव्हा पण झाला नव्हता पण आत्ता झाला. तर आत्ता आम्ही आले मोठ्या नदीवर. पाऊस पण पडला आहे 2 दिवसापूर्वी. तर मल्याचा मासा किंवा दुसरा काय मासा नदीत आला आहे काय
ते आता आपण जाऊन बघूया. काय वाटतं राहुल, काय भेटेल काय आज? मध्ये तर फिश भेटतील मस्त अंड्याचं, कारण की आता पाऊस जवळ आला आणि अजून नवीन आता कोणता मासा भेटते का बघू. चालतंय. खवली अंड्याच्या. पाणी तर मस्त कमी आहे, त्यातच आपला काम व्हायला पाहिजे. चल खाल नाही हो जरा. काय माशा कॉशा पिशा काय बसलाय काय बघू. अंड्याच्या खवली भेटेल ना का? हां, अंड्याच्या खवली. अंड्याच्या खवलीच डायरेक्ट. हां, कोपरी भर. राहुल, कोपरी कशी भरतं ती तुम्हाला माहिती आहे काय? कारण मस्त भेटली. हां, मला एकदम पद्धतशीर जाऊ. हो तसं. तर थोडा खालच्या साईडून येऊ. आपल्या पागेरात सगळं मासे येतात. राहुल, 2-4 मले दिसले तरी पागेर फेक डायरेक्ट. आणि आपण सध्या मल्यांना टार्गेट करूया. चल, हे बघ खऊल 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 आहे का काय आहे? खवलंच आहे ती पण. ठेवू कशी दिला? कुठे गेली? खऊल होती, गेली. हे बघ, ती दगड कुठे गेली? दगडला मध्ये दाखवता मोडतो बघा. येत आहे. दाबायला लागतील खाली. बघ, घेतला इकडे वरती झालं. साईज भेंड मला भेटला आहे. अंड्याचा आहे डायरेक्ट. डायरेक्ट अंड्याचा मला. आज आपण वल्गणीच्या आधी थोडेसे अंड्याचे मले पकडलेले आहेत. पाचेस जरा ब्राईटनेस जास्त दिसतंय. दोन मोडून ठेवलेत, 2-3. आणि दगड झालं परत त्याच्यात मोठा काहीतरी. त्यात बऱ्यापैकी 4-5 मध्ये भेटलं. मस्त खरबी आली. चप्पाडी खरबी. हे बघ, हे जाम पाणी आलं ते. डायरेक्ट वटीत बसले. भेटली आता गेल्याच जमा होती. अरे ह्याला काय झालं? आत्ता पण परत गेल्याच जमा होते. हां, घालव नको, टाक. दाखवत बसतच ना दोंडात घालवशील डायरेक्ट. एवढा मोठा मासा घालवायचा काम राहुल सहज करतो, सहज. आल्या कुठं आहे तो? तो पण भेंडमध्ये जाय. सापाटे भेंडमध्ये भेटलं, पण पक्का शिवडा गेला आपला. कॅमेरा पण चालू नव्हता. पक्क्या मस्त आहे की शिव्या खाल्यात राहुलनी. कशा खाल्यात राहुल? पक्क्या. शिवडा मोठा नव्हता, अर्धा-पाऊण किलोचा होताच. पण असं काय बाहेर होता? हे अरे अंडी काढलीस त्याची बिचाऱ्याची. आणि हा एक दानक्या माझ्या कोपरीवर. चल, थोडा काय पालाला नव्हता तो जास्त. 70 येण्यात आपला पागून झालेला आहे. आणि वल्गनच लवकरच एक 15-20 दिवसाच्या अंतरावर नुसतं भेंडमध्ये. अशी आपली मासेमारी झालेली आहे. अचानक झालेला प्लॅन आणि भेटलेलं भेंडमध्ये. वल्गणीच्या आधीचा आमचा कॉड्यास थोडासा चाकायला भेटलेला आहे. अंड्याचं मले